PM जनमन योजना लाभार्थी यशोगाथा। कधी काळी डोक्यावर पक्क छप्पर नव्हतं. पावसात गळणाऱ्या घरात अनेक अडचणींशी सामना करत जगणं सुरू होतं. ही कथा आहे संघर्षातून उभं राहिलेल्या एका जिद्दी महिलेची. सौ नैना विठ्ठल फडांगे. अडचणींचा डोंगर असतानाही नैनाताईंनी कधी हार मानली नाही. त्यांच्या परिस्थितीची दखल स्थानिक प्रतिनिधींनी घेतली आणि सर्व शासकीय नियमांची पूर्तता करून त्यांना PM जनमन योजनेचा लाभ मिळवून दिला. या योजनेअंतर्गत त्यांना पक्क घर मिळालं. पहिल्यांदा माझी झोपडी होती आणि आम्ही झोपडीतच राहायचो. पावसाळा काय पूर्ण भिजून जायची झोपडी. मग त्याच्यावर आम्ही कार्पेट अंथरून आणि झोपायचो. नंतर मला माझे कागद नसताना मला जनमन या योजनेतून मला सरांनी म्हणजे तिकडे सांगितलं ग्रामपंचायतमधून, त्यातून मला एक छोटंसं घर मिळालं. आणि त्यांनी मला सांगितलं की तुला घर मिळेल काय, तुला बरं वाटेल का म्हटलं. मला म्हटलं की मला जास्ती मोठं पण नको आणि लहान पण नको, फक्त राहायला द्या असं मी त्यांना म्हणाली. नंतर मग त्यांनी मला घर इथं बांधून दिलं सरांनी. मग त्या घरात आता मी राहते. झालं आता मला हे 3रं वर्ष सुरू आहे. बरं वाटतं स्वतःच्या घरातच, चांगल्या घरात राहते. पावसाळा आला तरी जरा बरं वाटतं. आणि त्या दोन्ही पायामुळे तिला स्वतःचं काबाड कष्ट करण्यासाठी घर सुद्धा नव्हतं. पण या शासनाला मी एक आभार मानतो की खरोखर जनमन योजनेअंतर्गत त्या अपंगाला एक चांगला निवारा भेटला. आणि त्या निवाऱ्याचा खरोखर ती नवरा बायको 2 एक मुलगी आहे आणि ती चांगल्या या घरात राहतात. आणि त्याच्यामध्ये चांगला प्रकारचा संसार आणि एक चांगला तिला एक दुय्यम व्यवसाय म्हणून तिने मण्याचं सुद्धा काम करते आणि स्वतःच्या पायावरती स्वतः उभी राहिली. धन्यवाद. ही फक्त एका घराची कथा नाही, ही आहे स्वप्न पूर्ण होण्याची, संघर्षावर मात करण्याची आणि नव्या आयुष्याची सुरुवात. PM जनमन योजना अशाच अनेक आयुष्यांना नवी दिशा देत आहे. कारण जेव्हा आधार मिळतो तेव्हा प्रत्येक स्वप्नाला घर मिळतं.